ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रुपये 88 लाख मंजूर झाला असून बॉबी सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन आमदार विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, कार्यक्रमाचे संयोजक अजित भाऊ गायकवाड, अनंत जाधव, विनायक विटकर, राजू काकडे, बाबूराव जमादार, अजित गादेकर, प्रशांत धुम्मा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अश्विन गायकवाड, कपिल घोडके, ऋषिकेश लोखंडे, पवन कांबळे, अमित सुर्वे, रोशन वाघमारे, सुधाकर राजगुरू, अमोल वाघमारे, सचिन गायकवाड, केवल उबाळे, सुधीर होरे, सोहन दोड्यानूर, महेश गजदाने, सुधीर भिडभाग, श्रीकांत भंडारी, धर्मपाल सर्वकोड व प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाला फार वेळ झाला, मलाही उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो। सकाळी कोंडी इथं कार्यक्रम होता, तिथं करून यायला थोडं उशीर झाला। आज मगाशी ताईंनी सांगितलं की या भागातील ज्या मूलभूत सुविधा असतील किंवा कुठलेही रस्ते असू दे, ड्रेनेज, पिण्याचं पाणी असू दे किंवा ड्रेनेजचं काम असू द्या, या सगळ्या 90% काम पूर्ण झालं। भारतीय जनता पक्षाच्या ह्या भागातून काम करत असताना मी 2दा आमदार होऊन गेलो होतो, पण या भागातला कार्यकर्ता आम्हाला कोणी या वस्तीमधनं कामं सुचविणारे किंवा या वस्तीमध्ये आम्ही जाऊन काम करू शकलो नव्हतो। पण अजित भाऊ गायकवाडने जेव्हापासून भारतीय जनता पक्षाबरोबर राहायचं ठरविलं, ताईंनी आमच्या पक्षामधनं नगरसेविका झाल्या, त्यामुळे या भागातून समजा प्रभाग क्रमांक 1 असू द्या, प्रभाग क्रमांक 2 असू द्या, या सगळ्या भागातून आम्ही तिथं आम्ही पोहोचत नव्हतं, तिथं आपले नगरसेवक या भागात गेले आणि तिथनं कामं सुचविण्याचा सुरुवात झाली। या भागातून जेव्हा आपल्याला अण्णाभाऊ नागरी सुविधा हा पूर्वी जेव्हा युती सरकार याच्या अगोदर केवळ या सोलापूर शहरासाठी 2 कोटी रुपये मिळत होतं, पण युती सरकार आल्यावर त्याला जवळपास 12 कोटी मिळाले। आता तर सध्याला 27 कोटी रुपये आता या ह्याच्यामध्ये मिळाले। म्हणजे आपल्या या सरकार भारतीय जनता पक्षाचा हा सरकार आपल्या भागातून ज्या नागरी सुविधामधनं जिथं गोरगरीब वस्ती आहे त्या वस्तीची सुधारणा व्हावी, जेणेकरून तिथेही पाण्याचा प्रश्न असू दे, ड्रेनेजचा असू दे किंवा आपल्या रस्त्याचा असू द्या, या सगळ्या सुविधा त्या भागापर्यंत पोहोचण्याच्या कामासाठी निधी वाढवून दिला आणि त्या निधीमधनं जवळपास 90% काम या भागातून पूर्ण झालं, आमच्या ताईंनी सांगितलं। पण मी ताईंना हेही सांगतो, राहिलेले 10% काम तुम्हीच पूर्ण करायचं यापुढे पुन्हा एकदा नाही, कारण ज्याप्रमाणे आज तुम्ही या कामाचा सपाटा या भागातून लावलेला आहे। सर्वसामान्य माणसाच्या ज्या जीवनामधल्या ज्या काही अडीअडचणी असतात त्यासाठी तुम्ही दिवस रात्र त्यासाठी कष्ट घेता आणि याच कष्टातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की एक चांगलं काम त्यांनी या भागातून उभा केलं। भाऊ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारले आणि या भागातून उभारत असताना आताच आपल्याला आबासाहेबांनी सांगितलं होतं की बुद्धविहारचं ज्या गळतंय आणि त्यामुळे अजित भाऊंनी त्याच्यासाठी निधी सांगितलं होतं, ते निधी आता वर्षामध्ये ते टाकलेलं त्यालाही निधी मिळून जाईल। व तसेच माता रमाबाई पुतळ्याच्या संदर्भात सातत्यानं बोलत जातात, गेले 2-3 वर्ष झालं आम्ही करू असं म्हणतो, पण आता या येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ज्या काही अडचणी असतील त्याच्यामधल्या त्या अडचणी दूर करून लवकरात लवकर पुतळा कसं उभारण करण्यात येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी लक्ष घालूया। आणि आज आपण सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाच्या मला तर सातत्यानं या भागातून मतं तर मिळतात, पण आज ताईच्या लोकांना अजित भाऊच्या लोकांनी या भागातून जो काम उभं केलं आहे, शेवटी मी सातत्यानं या लोकांना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना मी सांगत असतो, आपण ज्या भागात नगरसेवक आहोत किंवा आपला कार्यकर्ता ज्या भागातून काम करतो, आपण कामावर मतं मागायचं, आपण केवळ आश्वासनवर मतं न करता मागता आपण काम करून दाखवून मतं मागायचं, त्याप्रमाणे चांगलं काम केलेलं आहे। मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण आमच्या पाठीमागे ह्यापुढेही राहाल आणि ह्यापुढेही भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही आपण आपलं सहकार्य, आपला आशीर्वाद ठेवावं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनेक जण म्हणले की बघ निरळ सोडून भगवं घेतलं, पण माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की निळा आणि भगवं एकत्र आलं तरच विकास होणार आहे।
आणि 70 वर्ष आपल्याला यात कोणतरी मध्ये उभा होतं. आता ते लांब झालंय, तर आपण जवळ येणं गरजेचं आहे आणि आपल्या भागाचा विकास करणं गरजेचं आहे. जी 70 वर्षात कामं झाली नाही ती मालकांच्या माध्यमातून विविध प्रकारचा निधी देऊन झाली. मूलभूत सुविधा असतील, मूलभूत सुविधा संपल्यानंतर आता व्यायामशाळा असेल, वाचनालयासारखं एक अतिशय म्हणजे कौतुक करावं असं एक काम गायकवाड साहेबांच्या हातनं झालं आहे. कारण शेवटी वाचला तर वाचणार आहेत आपण. बाबासाहेबांचे विचार या वाचनालयात उपलब्ध व्हावेत आणि एक चांगल्या पद्धतीचे विचार घेऊन एक पुढची पिढी आपली तयार व्हावी. तसं तर अजितदादा, आता काका म्हणले की अजितदादा पवार म्हणले, कारण कामाचा झपाटा एवढा आहे की तुमच्या तोंडून ते येणं साहजिक आहे. पण अजितदादा एक चळवळीतल्या घरातनं आलेला कार्यकर्ता आहे आणि ती चळवळ पुढे नेण्याची दुसऱ्या पिढीत सुद्धा तीच उमेद आहे. म्हणून मी दोन्ही नवरा बायकोंचं कौतुक करतो की तुम्ही विचार सोडले नाही आणि ते विचार घेऊन पुढे चालताय. ज्या चळवळीतनं आपण आलोय ती चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय आणि या चळवळीसाठी नेहमी भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर खंबीरपणे उभी असणार आहे. आणि बालेराव साहेबांनी म्हणत असताना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिथंच थांबला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेत असताना देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावेत म्हणजे जे आजपर्यंत काम मालकांनी केलंय हे आपण पुढे घेऊन जायचंय. हात घ्यायचे म्हणजे त्यांचं कर्म आपल्याला घ्यायचंय. त्यांच्या कर्माने जे भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली ती आपल्या कर्माने भारतीय जनता पार्टीला मतं मिळावी यासाठी आपल्याला काम करावं. म्हणून मी म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे त्यांचं कर्म घ्यायचंय आणि त्यांचं कर्म घेऊन आपल्याला त्यांच्या कर्मासारखं कर्म करायचंय. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण भारतीय जनता पार्टी बरोबर असंच राहावं. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मालकांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोललं पाहिजे आणि 2 शब्द बोलावं, कारण आपल्याला ऐकण्यासाठी सगळेजण एकत्र झाले. जवळजवळ सगळ्यांनी सांगितलंय की परत तुम्ही म्हणाल की तेच बोलते, पण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण जवळजवळ 75 वर्ष झालं आपल्या वस्तीचा विकास झालेला नाही आणि तो विकास फक्त आणि फक्त मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका झाल्यानंतर माननीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांचा जो वरदहस्त या प्रभाग 4 वरती मिळाला आणि त्यातल्या त्यात प्रभाग 4 ला मिळाला आणि जवळजवळ अजित भाऊ गायकवाड यांनी सर्वच कामं सुचवून तो निधी मालकांकडून कसा घ्यायचा आणि मालकांनी कधीही आम्हाला नकार दिला नाही. कुठलंही काम लहान असू दे किंवा मोठं असू दे ते काम सांगितलं आणि मालकांनी केलं नाही असं कधीच झालं नाही. त्याबद्दल मी मालकांचे मनापासून खूप प्रभाग 4च्या वतीने आभार मानते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच सांगितल्याप्रमाणे जवळजवळ वस्तीत 90% पण पुढे कामं झालेले आहेत. यदा कदाचित चुकून जर कुठलं काम राहिलं असेल आमच्याकडून जरी राहिलं असेल तर तुम्ही ते सुचवावं, ते आम्ही पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो आणि ती फक्त आणि फक्त मालकांच्या वतीनेच. कारण आता तर सध्या महापालिकेत नगरसेवक नाहीये आणि हा जर निधी कोण देत असेल तर आमदारांच्या निधीतून म्हणजे मालकांच्या विशेष प्रयत्नातूनच कुठलंही काम इथून पुढे होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी बरोबर आणि मालकांबरोबर आपण सतत कायमस्वरूपी अजित गायकवाड आणि वंदना गायकवाड यांच्या बरोबर राहावं ही सर्वांना विनंती करते. आणि आता सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी नगरसेवक झाले तेव्हा प्रत्येकाने आपापली मतं मांडली होती आणि त्यातच व्यायामशाळा आणि सांस्कृतिक भवन आणि वाचनालय हे सांगितलं होतं आणि आम्ही ते मालकांना सांगितलं आणि मालकांनी ते नोंद करून घेऊन त्याचं आज भूमिपूजन होत आहे. याचा आतोनात आनंद मला आणि माझ्या सर्व प्रभागातील लोकांना होत आहे हे त्यांच्या उपस्थितीवरूनच जाणवत आहे. प्रत्येक मुलांची बायकांची इच्छा होती की आमच्यासाठी काहीतरी पाहिजे. जवळजवळ 50 वर्ष झालं मालक इथं काहीही प्रत्येक नगरसेवक होऊन गेलेले आहेत, नगरसेवक इथं उपस्थित पण आहेत, पण त्यांना माझं इथं काम करता आलं नाही. मी ज्यावेळेस तुम्ही मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि मला नगरसेवक होण्याचा आशीर्वाद जो माझ्या प्रभागातील लोकांनी मला दिला आणि काम करण्याची जी संधी दिली त्या संधीचं सोनं मी करून दाखवणार असं अजित गायकवाड यांनी वचन दिलं होतं.
अजित गायकवाड म्हणण्यापेक्षा त्यांच्या अजित भाऊंनी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही फक्त मला देतानाच मतं 4 द्या. मागतानाच आम्ही 4 मतं प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन मागितलेले आहेत आणि प्रत्येकाने अजित गायकवाड यांना मतदान करून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून मला नगरसेवक केला आणि त्या नगरसेवकच्या माध्यमातून मी प्रभागाचा जो विकास करण्याचा ध्यास घेतला होता, मी म्हणण्यापेक्षा अजित गायकवाड यांनी जो ध्यास घेतला होता, जवळजवळ आम्ही 2 वेळा निवडणुकीला उभारलो. हे म्हणजे काय राजकारण सांगण्याचं नाही, पण मला सांगावंसं असं या ठिकाणी का वाटतंय, ज्यावेळेस आम्ही RPI मधून उभारलो, मी एकदा उभारले आणि अजित गायकवाड उभारले, पण थोडक्या मताने मी पडले, अजित गायकवाड पण पडले. खचून न जाता मी पूर्णपणे खचले होते. पण ज्यावेळेस मालक भारतीय जनता पार्टीतून आम्ही उभारणार